स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक 70 तासांनंतर आरोपी दत्ता गाडेला अटक दत्तात्रय गाडेला अटक केल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात ग्रामस्थांचेही सहकार्य। गुनाट गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा गावात जाऊन सत्कार करणार। उसाच्या शेतात जाऊन ग्रामस्थ आरोपीचा शोध घेत होते। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुण्यात निर्जन स्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार। महिला सुरक्षेसाठी 24 तास पोलीस पेट्रोलिंग करण्यात येणार। महानगरपालिका आणि संबंधित विभागासह पथदिव्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टात हजर करणार। आरोपी गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत। आरोपी दत्तात्रय गाडेची पहाटेच ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण। अटक होताच आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक खुलासे समोर। आरोपी अनेकदा बसस्थानक परिसरात वावर करत असल्याचं स्पष्ट। पोलीस असल्याचं सांगून आरोपी मुलींसोबत ओळख करायचा। आपले गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच। स्वारगेट प्रकरणावर योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। योगेश कदम काय बोलले मला माहित नाही, पण अटकेत असलेला नराधम कायद्याच्या तरतुदीतून सुटू नये याची काळजी पोलीस घेत आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची पुणे अत्याचार प्रकरणी प्रतिक्रिया। निवडणुकीच्या काळात पुण्यात गुंडांना मोकळीक मिळाली होती। पुण्यातील गुंडांना भाजपा आणि अजित पवारांसाठी काम केलं, राऊतांचा आरोप। आरोपीच्या चौकशीतून सर्व काही निष्पन्न होईल। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। अशा घटना देशात घडत असतात, कारवाई सातत्याने सुरूच असते। मंत्री संजय सावकार यांची स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया। सरकारनं शक्ती विधेयक मागे घेऊ नये। शक्ती विधेयकात काय बदल करायचे ते करा। याच अधिवेशनात शक्ती विधेयक सादर करा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। स्वारगेटमधील अत्याचार घटनेनंतर बसस्थानकात आजही पोलिसांचा कडक बंदोबस्त। गेल्या 3 दिवसांपासून बसस्थानक प्रशासनाचे खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात। लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला कडेकोट सुरक्षा। राज्य महिला आयोगाची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। पुणे पिंपरी चिंचवड स्वारगेट डेपो मॅनेजर यांच्या उपस्थितीत बैठक। सुरक्षा व्यवस्थापन आढावा बैठकीचं आयोजन। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 1800 पानांचं आरोपपत्र दाखल। आरोपपत्रात वाल्मिक कराड आणि इतर आरोपींबाबत सबळ पुरावे। हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र। बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार। जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप। वाल्मिकला त्रास होता कामा नये, धनंजय मुंडेंचे आदेश असतील। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असलेल्या आरोपांवर विजय वडेट्टीवारांची टीका। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल असं वाटत नाही, पण कुठला अधिकारी अशी व्हीआयपी ट्रीटमेंट देत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात असल्याची पोलिसांना माहिती। नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात दाखल। इंदूर आणि बालाघाट परिसरात बेलतरोडी पोलिसांकडून शोध सुरू। कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात शोध सुरू। सरकारनं नैतिक जबाबदारीला जागायला हवं। कोरटकरांच्या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज मातोश्रीवर बैठक। बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्याच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती। ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत आशिष शेलारांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। सभेत दाखवण्यापुरती हातात रुद्राक्षाची माळ घालतात। औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी, शेलारांची टीका। कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदत केल्यानं मिळाला व्हिसा। अमेरिकेत अपघात झाल्यानं नीलम शिंदेंवर आयसीयूत उपचार। पालकांना अमेरिकेत जाण्यासाठी मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नव्हता। राज्याच्या अर्थसंकल्पीय 43% निधीचाच वापर। राज्याचा अर्थसंकल्प 8 दिवसांवर असताना वास्तव समोर। यंदाचा खर्च गेल्या 5 वर्षातील निच्चांकी ठरला, तर यंदा निधी खर्च करण्यात महिला बालकल्याण विभाग अव्वल। अहिल्यानगर शहरातील ढवळ वस्तीत भाजपा आमदार शिवाजी कराडू तुला। आजारातून ते सुखरूप बाहेर आल्यानं दिगंबर ढवण मित्रमंडळाच्या वतीनं कर्डिलेंची तुला। बीड जिल्ह्यातील पवनचक्की सोलार प्रकल्पाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता पोलिसांकडून सुरक्षा। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे आदेश। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्याच्या आझादपूर गावातील सरपंच उपसरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा आमदार महेश शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। आमदार शिंदेंनी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं दिलंय आश्वासन। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना ठाणे कोर्टाकडून दिलासा। ठाणे कोर्टाच्या निर्णयाबाबत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी। प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना ठाणे कोर्ट चकमकीसाठी जबाबदार पोलिसांना कसं देऊ शकतं? मुंबई हायकोर्टाचा सवाल।
मुंबई वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याच्या धमकीचा मेसेज। पाकिस्तानी नंबरवरून कॉल। बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। मराठी साहित्य संमेलन झालेल्या तालकटोरा स्टेडियम ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याची विनंती। आमदार जितेंद्र आव्हाडांचं कळव्यातील कार्यालय बेकायदा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंची कारवाई करण्याची मागणी। कारवाईसाठी ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। पैशा चिंचपोकळी परिसरात भीषण आग। निर्मल पार्क इमारतीत आग लागल्याची माहिती। रंगारी बदक चाळीच्या शेजारील इमारतीला आग। होळी आधी कशेडीतील दुसरा बोगदा सुरू होणार। सध्या कशेडीच्या एकाच बोगद्यातून वाहतूक सुरू। दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्णत्वास। कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासा। साई संस्थानला परकीय चलन दान स्वरूपात स्वीकारण्याची केंद्र सरकारकडून परवानगी। परकीय चलन पुरवण्याचा निर्बंध उठवल्यानं साई संस्थानला दिलासा। भारत विरोधी घोषणा देणाऱ्याचं बांधकाम नोटीस न देताच पाडलं। मालवण नगरपालिकेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर। मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्यास दिला नकार। श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत भाविकांच्या अंगावरील दागिन्यांच्या चोरीच्या घटनेत वाढ। पोलिसांचं दुर्लक्ष। दर्शन रांगेतील स्कायवॉकसाठी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी। नागपूरच्या जैन मंदिरात प्राचीन मूर्तीची चोरी। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरातील घटना। मध्यरात्री 2 वाजता चोरी। चोराचा शोध सुरू। भंडाऱ्यात लव्ह जिहादच्या प्रकरणानं नागरिकांमध्ये असंतोष। हिंदू संघटनांसह संतप्त पालकांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा। हिंदू तरुणीचा मुस्लिम युवकाशी मस्जिदमध्ये निकाह लावला। सध्या युवक युवती फरार। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण। प्रशांत कोरटकर विरोधात सकल मराठा महासंघ आक्रमक। जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। पोलीस निरीक्षक विनोद गुगेंना निवेदन देत कारवाईची मागणी। साताऱ्यातील कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक तारखा जाहीर। 5 एप्रिलला मतदान होणार तर 6 एप्रिलला मतमोजणी होणार। उमेदवार अर्ज विक्री सुरू। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा अजब कारभार। नव्यानं नियुक्त कर्मचाऱ्यांना 78 लाखांचा गंडा। 39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटीच्या नावाखाली वसूल केले 2-2 लाख रुपये तर 17 कर्मचाऱ्याच्या पगारातून महिन्याला 17,000ची केली जाते कपात। वाशिमच्या रिसोडमध्ये चाकूचा धाक दाखवत 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। तुझ्या मामाला ओळखतो अशी बतावणी करून मुलीला अज्ञात स्थळी नेत लैंगिक अत्याचार। रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल। धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळला। खासगी रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू। जालन्यामध्ये तापलेल्या रॉडनं एकाला अमानुष मारहाण। शेतीच्या वादातून कैलास बोराडेला निर्वस्त्र करून मारहाण। भोकरदन तालुक्यातील अनवा गावातील धक्कादायक घटना।